बाजारातून आपण बऱ्याच प्रकारचे सॉसेस, केचप्स, जॅम्स हे सगळं आणतच असतो। तेच सॉसेस आणि जॅम्स संपल्यानंतर आपण त्या बरण्या वापरायला घेतो, पण बहुतांश वेळा असं होतं की नुसत्याच त्या स्वच्छ करून वापरायला घेतल्या जातात। ह्या बरण्या काचेच्या असतात मोस्टली आणि त्या अशाच टाकून द्यायला आपला जीव पण करत नाही। अशा वेळेला ह्याच बरण्या जर का नुसत्याच धुवून वापरण्यापेक्षा त्यांना छान मस्तपैकी सजवलं तर वापरायला देखील किती मजा येईल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ह्याच बरण्यांना आपण मस्त सजवून कसं रियूज करू शकतो। ह्यासाठी एका टोपामध्ये मी गरम पाणी घेतलं आहे। हे पाणी गॅसवर गरम होत आहे आणि इथे मी 1 चमचा भरून तेल घेतलंय। बरण्यांवरचे स्टिकर्स इझिली काढण्यासाठी हे तेल आधी मी या सगळ्या स्टिकर्सवर मस्तपैकी चोळून घेते। जिथे जिथे स्टिकर्स आहेत तिथे सगळीकडून याला छान लावून घ्यायचं आहे। या तेलाला तेल लावून घेतल्यानंतर एका पकडच्या सहाय्याने ही बरणी आपण त्या गरम पाण्यामध्ये टाकायची आहे। यामुळे ते स्टिकर्स निघण्यासाठी खूप मदत होते आणि तुम्ही बघू शकता किती सहजरित्या हे स्टिकर्स निघून जातात। ही एक शेजवान चटणीची बॉटल माझ्याकडे आहे आणि ह्याचं स्टिकर तर अखंड असंच्या असायला लागलेलं आहे। हीच प्रोसेस मी रिपीट करणार आहे की मी ह्याला तेल लावून घेतलंय आणि या बरणीला आता पाण्यात टाकते। हे स्टिकर अखंड असल्यामुळे निघण्यासाठी थोडा त्रास होऊ शकतो, म्हणून या ठिकाणी मी सुरीचा वापर करते आहे, पण तरीही तुम्ही बघू शकता की किती इझिली हे निघत आहे। अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या बरण्यांचे मी स्टिकर्स काढून घेते। स्टिकर्स काढत असताना सुरुवातीला ह्याला तेल लावल्यामुळे थोडा चिकटपणा असतो आणि तो घालवण्यासाठी मी याला विमने छान धुवून घेतलंय। तुम्ही आता बघू शकता की ह्याचे स्टिकर्स काढल्यानंतर आणि ह्याला स्वच्छ मस्त धुतल्यानंतर हे किती छान दिसत आहेत। अशाच साफसुथऱ्या बरण्या आपल्याला हव्या आहेत। या बरण्या तर साफ झाल्या, पण आता यांच्या झाकणांचं काय? ह्यांना आपण असंच ठेवणार आहोत का? तर नाही, ह्यांना आपण स्प्रे पेंट करणार आहोत। ह्याला स्प्रे पेंट करण्यासाठी मी हा मेटॅलिक स्प्रे पेंट घेतला आहे आणि तुम्हाला इझिली कुठच्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल। खाली मी एक न्यूजपेपर अंथरला आहे आणि ह्यावर लांबून आपण हा स्प्रे पेंट मारायचा आहे। जवळून जर का स्प्रे पेंट केलं तर एक खूप जाडा लेअर त्यावर बसतो, म्हणूनच लांबून आपण थोडं ह्याला स्प्रे करायचं आहे आणि दुसऱ्या कागदाच्या सहाय्याने ह्याला साईडला हलवायचं आहे। अशाच प्रकारे सगळ्या झाकणांना मी हा स्प्रे पेंट करून घेते। हीच स्प्रे पेंट केलेली झाकणं मी ओव्हरनाईट सुकवली आणि तुम्ही याचा फायनल लुक बघू शकता। एकदम मस्त फिनिशिंग येतं आणि एकसारखे सगळे दिसू लागतात। स्टेशनरीच्या शॉपमधूनच मी हे 3D स्टिकर्स आणले होते। याऐवजी तुम्हाला जर का डेकोरेटिव्ह बटन्स मिळणार असतील तर तेही तुम्ही लावू शकता। अर्थातच शोची सजावट असल्यामुळे ही गुलाबं काही फार काळ टिकणार नाही आहेत, पण तरी त्यांना छान दिसण्यासाठी मी ह्यावर लावून घेते आहे। सगळी गुलाबं त्या झाकणांवर स्टिक करून झाल्यानंतर आता वेळ आहे या बॉटल्सला पेंट करण्याची। या बॉटल्सला पेंट करण्यासाठी मी ते ॲक्रेलिक कलर्स आणि कमी केसांवालं एक छोटं ब्रश घेतलं आहे। रंगसंगती मी माझ्या मनानुसार निवडत आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कलर्स निवडून ह्यावर पेंट करू शकता। मी इथे सगळ्या बरण्यांवर वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन्समध्ये फुलं काढली आहेत। पेस्टल शेड्समधले हे सटल कलर्स आणि मिनिमलिस्टिक डिझाईन मला फार आवडते। ह्यावर केलेलं डेकोरेशन मी मॅक्झिमम सुटसुटीत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। ह्या बरणीला मी जसं रंगवलं त्याचप्रमाणे मी सगळ्या बरण्यांना रंगवून घेतलं। ह्याच्या पुढच्या बरणीवर मी एक वेगळा प्रयोग केला आहे। ते म्हणजे की जर का तुमच्याकडे पेंटिंग ब्रश नसेल तर तुम्ही घरात असणाऱ्या साध्या इयरबड्सचा वापर करून मस्तपैकी याला रंगवू शकता।
या सगळ्या बरण्या पेंट करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसत आहेत। एका ट्रेमध्ये या सगळ्या बरण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर का ड्रायफ्रूट्स भरून ठेवले तरी देखील एक मस्त डेकोर आयटम म्हणून आपण याचा वापर करू शकतो। मी रिप्रेझेंटेशन पर्पजने घरात असलेल्या काही वस्तू ह्यात टाकून तुम्हाला दाखवलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू या बरण्यांमध्ये ठेवून त्याचा वापर करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।